क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, तो का म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरुनी राह, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मकर सुधारी, वर्णो रघुवर विमल जसो जोदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण.
तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता विठ्ठल विठ्ठल क्षणाहाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबारायांचा चारचरणाचा सर्वांच्या परिचयाचा लक्षातील अशा अर्थाचा जनमानसाच्या कल्याणाचं मार्गदर्शन करणारा अभंग या प्रसंगी सेवेसाठी निवडलेला आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा गंगा भागीरथी कैलासवाशी सावित्रीबाई उत्तम सुलाने या मातृशक्तीचं माई माऊलीचं द्वितीय पुण्यस्मरण त्यांचा परिवार साजरा करतोय। त्यानिमित्तानं या सुलाने परिवारानं हरिकीर्तनाचं नियोजन केलं। या पूर्ण कार्यक्रमाचे आयोजक मंडळी अर्जुनजी उत्तम सुलाने, राजू दादा उत्तम सुलाने, बाजीरावजी सुलाने, बापूसाहेब सुलाने, ॲडव्होकेट समाधानजी सुलाने ही 5 भावंड, एक बहीण सुमन युवराज अहिरे ही 6 बहीण भावंड आपल्या आईच्या स्मृतीमध्ये हरिकीर्तनाचं नियोजन द्वितीय पुण्यस्मरणासाठी करताय। खर तर कैलासवाशी उत्तमजी रामा सुलाने यांच्या पुण्यस्मरणार्थ अनेक वर्षापासून हा परिवार कीर्तनाचा कार्यक्रम घडवून आणतात आणि आईला जाऊन 2 वर्ष झाले। आईच्या संबंधातली प्रत्येक आठवण अंतःकरणामध्ये आहे। आईला विचारल्याशिवाय कुठला निर्णय घ्यायचा नाही। जे काही एखादं नवीन काम करायचं असेल आईच्या कानावरती आपण ते टाकावं, मग आईनं त्यावरती सल्ला मसलत करावी। खरं तर या परिवारामध्ये एक ॲडव्होकेट आहेत, बाकी सगळे आपला उद्योग व्यवसाय याच्यामध्ये सगळी माणसं व्यस्त आहेत। प्रत्येक जण स्वतःच्या ठिकाणी स्थिर आहे, आपापल्या कामात व्यस्त आहेत। पण एवढं सगळी व्यस्तता, एक सामाजिक जबाबदारी, एक सामाजिक समज या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या असताना सुद्धा 4 भिंतीच्या आत राहणारी माय, त्या आईला आपण विचारावं की आई आम्ही हे काम हाताला धरलंय किंवा अमुक अमुक गोष्ट आम्हाला करायची आहे, याच्यावर तुझं काय मत आहे? आईनं सांगावं आणि या सगळ्या भावंडांनी त्या पद्धतीने चालावं। एवढं आईचा शब्द सांभाळणारं हे कुटुंब, आईवर असणारी श्रद्धा, आईबद्दल नितांत प्रेम माया, खरं तर प्रत्येकाच्याच अंतःकरणामध्ये आईबद्दल श्रद्धा माया या सगळ्या गोष्टी असतात। पण आई या घराचं एक खंबीर नेतृत्व, की त्या नेतृत्वाचा प्रभाव आज सगळ्यांची वय जास्त आहेत। ही ज्यांची मी नावं घेतलेली आहेत ना, ही सगळी प्रौढ आहेत, सगळी वयानं मोठी आहेत। पण ही रनिंग वय चाललं असताना सुद्धा सगळा परिवार एकत्र आहे, ही सुद्धा आईची पुण्याई आहे। आणि या परिवाराचा आदर्श घ्यावा। आता कुठे पोराबाळांची लग्न झाली, लग्न होऊन 1-2 वर्ष होत नाही तर लगेच नवीनच जीवन आहे त्यांचं, लगेच म्हणतात वेगळं निघायचं, आई वडिलातून, भावातून, परिवारातून वेगळं राहायचं, कारण आम्हाला खूप मोठा आमचा प्रपंच मोठा करायचा आहे, कारण स्वतंत्र राहिलो म्हणजे जास्त पैसे साठवता येतील। ही समज ज्या लोकांच्या डोक्यामध्ये आहे त्यांनी या सुलाने परिवाराचा आदर्श घ्या। अरे एकटं राहून श्रीमंत होता येत नाही, सगळे मिळून जेव्हा राहतात ना तेव्हा माणसाची श्रीमंती वाढत असते, तेव्हा लौकिक वाढत असतो। जगासमोर एक वेगळा आदर्श ठेवण्याची ताकद
आपल्यामध्ये निर्माण होत असते. आणि एक म्हण, एक गोष्ट आपल्या सगळ्यांना नेहमीच माहिती आहे, एक काटकी असेल तर ती तोडणं सोपं असतं, पण बऱ्याच काटक्यांचा गुच्छ असेल तर तिला तोडणं कठीण असतं. त्याला एकीचं बळ म्हणतात. सगळं हे कुटुंब एकत्र आहे, सगळे एका जीवानं एका विचारानं राहतात. आपल्या आईचा जो विचार होता अगदी तो विचार मुलं सांभाळतात असं नाही. या स्वर्गीय सवित्र आईच्या सुना सुद्धा एवढ्या चांगल्या आहेत, त्या सगळ्या सुना जणू सख्या बहिणी आहेत या विचारानं त्या राहतात. हा त्यांचा विचार अखंड त्या ठिकाणी टिकून राहावा आणि या परिवाराची उन्नती तर व्हावीच, पण या परिवाराचा आदर्श आपल्या केवळ साकोरे गावानं नाही, जिथं जिथं या मंडळीचं कार्यक्षेत्र आहे त्या त्या प्रभागामध्ये या कुटुंबाचा आदर्श लोकांनी घ्यावा. एवढं सुंदर कुटुंब आहे. किती घर गच्च भरलेले गोकुळासारखं, लेकरं बाळ, नातवंड, लेकी बाळी, असा हा एक प्रेमाचा आनंदाचा जो भाग असतो ना, तो फार कमी पाहायला मिळतो कुटुंबामध्ये. नाही तर बऱ्याच वेळेला चित्र असंच असतं, सख्खे भाऊ पक्के वैरी. मला जरा सांगा, एका आईच्या पोटी जन्माला आलेली लेकरं कुठं वैरी असतात का हो? ती वैरी नसतात, पण ती वैऱ्यासारखी कधी वागतात जेव्हा विचारात फरक पडतो तेव्हा. आणि विचारामध्ये कधी फरक पडतो? जेव्हा सारखंच कोणी तरी घरातून सारखंच सलाईन देत असेल. आमचं असं, त्यांचं तसं, त्यांनी असं केलं, यांनी असं केलं, हे जे असतं ना जावेचं, तर या गोष्टीमुळे कधी कधी विचार विसंगत होतात आणि भावांचं प्रेम कमी होतं. पण या घरातल्या सुना भावामधलं प्रेम कमी करणाऱ्या नाहीत, तर बंधू प्रेमामध्ये भर घालणाऱ्या आहेत. कौतुक आहे या कुटुंबियांचं. हा कुटुंब आपल्या सगळ्यांसाठी आदर्श आहे, एक आदर्शाची शिकवण देणार आहे की एका जीवानं सगळ्यांनी एका विचारानं कसं राहावं. भगवान परमात्माचा आशीर्वाद या परिवाराला राहावा ही मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते. ही कीर्तन सेवा माझ्याकडे यावी याच्यासाठी नांदगाव शहरामध्ये ज्यांनी वारकरी शिक्षण संस्था चालवली आहे आणि अनेक वर्षापासून या प्रभागात वारकरी संप्रदायाच्या छत्रछायेखाली राहून ज्यांचं सेवा कार्य चालू आहे, असे आमचे हरिभक्तपरायण नंदकिशोर महाराज दौंड, नंदूबाबांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा सगळ्यांनी. खूप चांगलं त्यांचं सेवा कार्य आहे. आणि नंदूबाबांची जी वारकरी शिक्षण संस्था आहे त्या संस्थेसाठी या सुलाणे परिवाराचं नेहमी सहकार्य आहे. मग पाण्याचं फिल्टर देणं असेल किंवा अन्नदानाच्या माध्यमातून असेल, संस्थांवरच्या सप्ताहात एखादी कीर्तन सेवा घेणं असेल, सामाजिक धार्मिक कार्यामध्ये या सुलाणे परिवाराचं खूप मोठं असं योगदान आहे. वर्षभरात खूप वेळा आपल्याकडनं अन्नदान व्हावं, वस्त्रदान व्हावं, अनेक प्रकारची सेवा घडावी, कीर्तनकारांची सेवा घडावी, ज्ञानदान या गोष्टी घडाव्यात आपल्याकडनं. चांगल्या कार्यामध्ये सक्रिय असणारा हा सुलाणे परिवार आहे. तर या परिवाराच्या वतीनं मला नंदू महाराजांनी फोनवरती संपर्क केला आणि ही सेवा माझ्याकडे दिली. या कार्यक्रमाचं अरेंजमेंट करत असताना बाळाभाऊ बोरसे, बाळदादा आपलं देखील खूप पळापळ आहे, आल्यापासून तुमची पळापळ पाहतोय आम्ही, आम्हाला घेऊन या, इकडे जा तिकडे जा, इकडे घेऊन या, तुमचं देखील कौतुक आहे. समस्त गावकरी मंडळी आणि पूर्ण हा सुलाणे परिवार, त्यांचे सहकारी मित्र, सर्व टाळकरी मंडळी, गायनाची गोड अशी साथ देणारे हरिभक्तपरायण आकाशदादा आहेत, बाळाचं नाव कृष्णा महाराज आहेत, हरिभक्तपरायण सगळी गावकरी मंडळी, नंदू महाराजांचे सगळे विद्यार्थी मंडळ, आमची तनुजाताई आहे, अंजलीताई आहे, या सगळ्या माझ्या विद्यार्थिनी आहेत. आणि ज्या लेकराचं सकाळी प्रवचन झालं, कीर्तन झालं, अशी आमची गुणवान विद्यार्थिनी, हे गुणवान लेकरू या भागामध्ये राहून वारकरी शिक्षण संस्था काय, ज्ञानोबाराय तुकोबारायांची आपल्या वाणीनं सेवा काय. फार कमी वय आहे आमच्या माधुरीताईचं, पण कमी वयामध्ये या लेकराला ज्ञानोबारायांचा आशीर्वाद लागलेला आहे. बरं, माधुरीताईचं सकाळी प्रवचन झालं, माधुरीताईचे बाबा आज कीर्तनामध्ये आलेले आहेत. आणि ज्ञानयांची माऊली हे यूट्यूब चॅनल आहे, नंदूबाबा मृदंगाची साथ देत आहेत. सगळी वारकरी मंडळी विनेकरी आहेत. अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची गुरुदत्त साऊंड सिस्टीम सावरगाव आहे. साऊंडवाला दादाचं कौतुक आहे. महिला माता वर्ग, पुरुष वर्ग, अबाल वृद्ध मंडळी, परिचित मंडळी, आपल्या गावचं भजनी मंडळ, आपल्या सगळ्यांच्या मध्ये आपण ईश्वराचं चिंतन पाहणार आहोत. विठ्ठल विठ्ठल
मुंबईसारख्या शहरामध्ये राहून हा परिवार स्वतःच्या कष्टानं स्वतःच्या जीवनामध्ये प्रगतीपथावरती चालत आहे. कष्ट करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात, सगळ्यांशी मन मिळून स्वभावानं जगावं लागतं, मित्र जोडावे लागतात. वकील साहेबांच्या फोनला दम नाही आल्यापासून पाहतोय आम्ही. आणि जेव्हा मला कळालं ते घाटकोपर मध्ये राहतात, घाटकोपर मध्ये मागच्या 15 वर्षापासून माझं येणं जाणं आहे. त्या भागातले नगरसेवक असतील, ती सगळी मंडळी, दीपक बाबा असतील, किरण भाऊ असतील, ही सगळी मंडळी जुन्या परिचयाची आहेत माझी. अगदी 2012, 13, 14 आता वर्ष सुद्धा मला लक्षात नाही, तेव्हा माझी पार्श्ववाडीत पहिली रामकथा झाली होती, 2013-14चा काळ. तर अशी ही सगळी जुनी माणसं घाटकोपर मध्ये राहत आहेत. मग लगेच समाधान दादांना वाटलं मग आता तिथे खूपच जवळच्या निघाल्या आपल्या. तर आनंद वाटला, मला देखील आनंद वाटला. एवढी सगळी व्यस्तता, परिवार खूप चांगला आहे. आणि सगळ्यात कौतुकाची गोष्ट आहे की यांच्या माध्यमातून आम्ही कीर्तनाला इथे आलोय म्हणून मला कौतुक करायचं असं अजिबात नाही, पण शिकावं सगळ्यांनी. काय शिकावं? आज काळ आपण पाहतोय, काय काळ आहे आज. माँ बाप को कोई नहीं माने, कोई नहीं माने, औरत को बहु माँ. माँ बाप को कोई नहीं माने, कोई नहीं माने, औरत को बहु माँ. आई रे बेईमान दुनिया आई रे, 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 आई रे बेईमान दुनिया. माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान, बहुमान. आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे, आई रे बेईमान दुनिया आई रे. माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान. आई वडिलांना दुर्लक्षित करतायत सध्याच्या काळामध्ये. मी आपल्या गावातलं सांगत नाही, काही काही ठिकाणी अशा आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात, कुत्र घरात आणि मायबाप दारात. कुत्र्याला गाडीत घेऊन फिरतील, मायबापाकडे दुर्लक्ष करतील. कुत्र्याला ताटात घेऊन जेवतायत आणि मायबापाला भाकरी फेकून वाढतायत. पण लक्ष देऊन ऐका, माय बापाला किती भाकरी फेकून वाढा आणि कुत्र्याला किती ताटात घेऊन जेवा, कुत्र भुंकल्याशिवाय राहणार नाही आणि आईबाप आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. हा फरक आहे. या काळामध्ये माणसं स्वतःचं कर्तव्य, जबाबदारी या गोष्टी विसरत चाललेल्या आहेत. पण विसरू नका, कारण महाराष्ट्राच्या मातीत आपण आहोत. या महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची ओळख, महाराष्ट्राचं अस्तित्व म्हणजे पंढरीचा विठुराया. पंढरीचा विठुराया कोणत्या तपस्येनं वैकुंठावरून इथं आला हो? अशी काय तपस्या केली होती पुंडलिकानं? पुंडलिक काय उलटा पाण्यामध्ये उभा राहिला होता का? गळ्यापर्यंत पाण्यात थांबला होता का? पुंडलिक एका पायावर उभं राहून त्यानं तपश्चर्या केली का देव प्रगट व्हावा म्हणून? पुंडलिकानं झाडाला उलट टांगून घेतलं होतं का? साकोर तुम्हाला विचारते मी, पुंडलिकानं अशी काही तपश्चर्या केली होती का? किंवा त्यानं अन्नाचा त्याग केला, त्यानं फक्त फळ आणि पाणी घेतलं, अशी तपश्चर्या त्यानं केली, असं कुठं तुम्ही ऐकलंय का? नाही हो.
ही जी कठीण तपश्चर्या आहे ना, यातली एकही तपश्चर्या त्यानं केली नाही. आणि काही काही संत एवढी कठोर तपश्चर्या करतात, झाडाला उलट टांगून घेतात. उलट टांगून घेतलेल्या संतांना कावळे गिधाड लचके तोडून खातात. ते साधू म्हणतात, कावळ्यांनो लचके तोडून खा, आमचं पूर्ण शरीर खा, फक्त आमचे 2 डोळे खाऊ नका. का बरं? ज्या दिवशी या डोळ्यांना प्राणप्रिय प्रभूचं दर्शन होईल ना, त्या दिवशी बुबुळ काढून आम्हीच तुम्हाला खायला देऊ. कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस, दो नैना छोड़ दियो, पिया मिलन की आस. कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो मांस, दो नैना छोड़ दियो, पिया मिलन की आस. अशी घोर तपश्चर्या करणाऱ्यांच्या स्वप्नात देव येत नाही. पण न बोलवता विठुराया उभा राहिला चंद्रभागेच्या तटावर आणि फेकलेल्या विटेवर. अशी कोणती तपश्चर्या केली होती त्या पुंडलिक राजानं? यापैकी एकही तपश्चर्या नाही. पुंडलिकाची सेवा त्याची तपश्चर्या ठरली. कुणाची सेवा केली? आई आणि वडिलांची. एवढी सेवा केली आई वडिलांची, एवढी सेवा केली. देव उभा राहिला भक्त पुंडलिकासाठी, उभा राहिला विटेवरी. भगवान परमात्मा उभा राहिला आणि अजूनही उभा आहे. युगे 28 विटेवरी उभा. भगवान परमात्मा फेकलेल्या विटेवर उभा राहिला आणि जिथे उभा राहिला तिथं भक्तांसाठी श्रद्धास्थान बनलं. राऊळ उभं राहिलं. देव अजूनही वाट पाहतोय त्या आई वडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकाची. आई वडिलांच्या सेवेनं जर या महाराष्ट्राची अस्मिता ओळख उभी राहिली असेल तर महाराष्ट्रातल्या लोकांना सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे आई वडिलांची सेवा आहे. आई वडील हे चालतं बोलतं तीर्थ आहेत. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले. एखाद्या आई वडिलाला विचारा, तुमचं धन कोणतं आहे? आई वडील सांगतात, आमची लेकरं हेच आमचं धन आहे. लेकरांना विचारा, तुम्ही तुमच्या आई वडिलांचं धन आहात, तर पोरांना तुमची तिजोरी कोणती आहे? आणि ज्या वेळेला मुलांना बरोबर सांगता येतं की आमची ही तिजोरी आहे, समजावं ती लेकरं जाणीव ठेवणारी आहेत. प्रश्न पडला असेल, धन कळालं पण तिजोरी कोणती आहे आपली? आई वडिलांचं धन त्यांची मुलं आहेत, तर मुलांची तिजोरी त्यांचे आई वडील आहेत. आई आणि वडील हे आपली तिजोरी आहेत. तिजोरीची खूप काळजी घ्यावी लागते. दिवाळीला तिजोरीची साफसफाई करता की नाही? साकुर झोपल्या का काय? दिवाळीला तिजोरीची साफसफाई करता की नाही? जिथे कागदपत्र, दागिने, मौल्यवान वस्तू, हिरे जवाहरात, सोनं नाणं आपण ठेवतो, त्याला काय म्हणतात? तिजोरी म्हणतात. त्या तिजोरीची दिवाळीला वर्षभरातून एकदा साफसफाई करतात. करता की नाही? करतो आपण. तिजोरीची साफसफाई हातानं करता का पगारी माणूस लावता? हातानं करता का पगारी माणूस लावता साफसफाई करायला तिजोरीची? हातानं करता. पगारी माणूस लावा ना. तुम्ही सगळं ऐकताल माझं, पण हे नाही ऐकणार. तिजोरीची साफसफाई करायला पगारी माणूस लावला ना, तर तो सगळी सफाई करून टाकल, काहीच ठेवणार नाही. तिजोरीची साफसफाई करणं हे जसं स्वतःचं कर्तव्य समजताना, तसं आपले आई वडील ही सुद्धा आपली तिजोरीच आहे. त्यांची सुद्धा सेवा स्वतःच्या हाताने करा, तिथं पगारी माणसं लावू नका. तिजोरीत वाढ होईल, कुणाची काळी नजर लागणार नाही, तुमचं जीवन धन्य होऊन जाईल. आई वडिलांचा एवढा आशीर्वाद लागेल तुम्हाला का? त्या तिजोरीची सेवा तुम्ही तुमच्या हाताने केली आहे. काळ बदलला. या काळामध्ये माय बापाला दुर्लक्षित केलं जातं. पण खरं सांगू तुम्हाला,
सगळ्यात मोठं दैवत आपल्या जीवनातलं आपले आई आणि वडील आहेत. त्याच्यामध्ये आई म्हणजे प्रेमाचा महासागर आहे. आई आपल्या जीवनातला सगळ्यात पहिला गुरु आहे. आई म्हणजे आपल्या जीवनातलं सगळ्यात श्रेष्ठ दैवत आहे. सगळ्यात श्रेष्ठ दैवत. आईच्या प्रेमासाठी देवाला सुद्धा भिकारी म्हणतात. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, हा शब्द टोचला देवाला. म्हणून तर देवानं मानव देह धारण करून आईचं प्रेम प्राप्त केलं. आपली आई प्रचंड प्रेम करते हो आपल्यावरती. आई लेकरावरती. लेकरू म्हणजे हे आईचं जग आहे. लग्नाच्या अगोदर, लग्न झाल्यानंतर एक वेगळा भाव असतो. पण जेव्हा एखाद्या स्त्रीच्या पोटी संतान जन्माला येते ना, तिचा वैचारिक गोष्टी, तिचं जीवन, या सगळ्या गोष्टीमध्ये बदल झालेला असतो. त्या लेकराच्या अवतीभोवती ती माय, तिचे विचार, सगळ्या गोष्टी फिरत असतात. आणि लेकरांसाठी आईची काही पण करण्याची तयारी असते. कारण आईसारखं प्रेम या त्रिभुवनामध्ये दुसरं कोणी करत नाही आपल्या लेकरावरती. आईच्या प्रेमाची बरोबरी कोणी करू शकत नाही. आईची जागा सुद्धा दुसरं कोणी घेऊ शकत नाही. म्हणतील आपल्याला, रडू नको बाळा, रडू नको, मी तुझ्या आई सारखी आहे, आई सारखी आहे. आई नाही होऊ शकत. आईचं वर्णन करण्यासाठी समाधान दादा समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला, आणि गणपती बाप्पा जरी लिहायला बसला तरी आईचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही. वाईट नका वाटू देऊ माझं बोलणं, पण दरवर्षी या तिथीला, मागच्या वर्षापासून आता हे दुसरं वर्ष आहे, या तिथीला आईच्या आठवणीनं डोळे पाणावत असतील तुमच्या पाचही भावंडाचे, एका बहिणीचे. या तिथीला आठवत असेल तुम्हाला आईच्या मांडीवर खेळलेलं, बागडलेलं, तिच्या हातानं तोंडामध्ये घास भरलेला, तिनं माईचा हात डोक्यावरनं फिरवलेला, सगळ्या गोष्टी आठवत असतील तुम्हाला. सांगा बरं मला, नातेवाईक आहेत, सणवार सगळे आले गेले, सगळं वर्ष 2 वर्षापासून चालू आहे. वाईट नका वाटू देऊ, पण गेलेली माय आली का हो तुम्हाला परत बोलायला? नाही ना. सगळं जागेवर आहे. प्रारब्धानं पैसा, प्रतिष्ठा, मान, सन्मान, काम, या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. पण ज्यांनी घडवलं ती माणसं हरवली दादा, हरवली माणसं. एकुलती एक बहीण आहे तुमची, 5 भाऊ, तुम्ही काही कमी पडू देणार नाही. पण त्या बहिणीचे डोळे आईच्या आठवणीनं पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. का? दिवाळीच्या मुळा लेकिया सावली, लेकिया सावली, पाहत सी वाटुली, पाहत सी वाटुली, पंढरीची भेटी लागी जीवा,
रक्षाबंधनाचा सण येणार, लेकी बाळीची वाट पाहणार माहेर आहे, पण त्या माहेरामध्ये आपल्या लेकरासाठी, आपल्या ताईडीसाठी दिवाळीचा प्रेमाचा लाडू छोट्याशा डब्यामध्ये घालून ठेवणारी माय नाही बरं. सगळं आहे, पण जिच्यामुळे जग पाहायला मिळालं, 9 महिने तिच्या पोटात राहील ती माय नाही आता. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, लेकी बाळीला सणावाराला आईची आठवण येणार आहे. या 5ही भावंडांना या 2 वर्षात कितीतरी वेळा आईची आठवण आली आहे. आईच्या आठवणीनं डोळे पाणावले. समाधान दादा, तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये कित्येक लोकांचे न्यायनिवाडे करता, गोरगरिबांना न्याय देता, पण आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबाला चालवणारं जी प्रमुख नेतृत्व आहे ना, ते आस्थानाचा भाव वेगळा आहे. सगळ्यांसाठी तुम्ही खूप, तुमची जागा खूप मोठी आहे, पण तुमच्याहीसाठी कुठेतरी मन मोकळं करण्यासाठी एक छत्र पाहिजे ना, ते छत्र हरवलंय. आई जाणं म्हणजे आपल्या जीवनातला प्रेमाचा सागर आटणं. सांगू तुम्हाला, जगातले सगळे गुन्हे माफ करणारं एकच न्यायालय आहे, ते म्हणजे आईचं अंतःकरण. की तिथे लेकराची चूक पाहतच नाही, आईला माहितीये माझं लेकरू चुकलंय, पण तिच्या प्रेमाचा जो भाव आहे ना, तिला तिच्याच लेकराचं खरं वाटतंय. जरी तिला माहितीये की माझं लेकरू चुकलंय, तरी त्याला जवळ घेणार, गोंद जाणार. का? ती आई आहे. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. हो
तोपर्यंत ज्यांना कळाले ती माणसं भाग्यवान, पण आई गेल्यानंतर माणसं रडल्याशिवाय राहत नाही. आई गेली ना, मग आई दिसते जुलीच्या तोंडाला फुगलेल्या भाकरीमध्ये, दारात काढलेल्या रांगोळीमध्ये, देवा घरातल्या दिव्यामध्ये, दारातल्या तुळशीमध्ये माय दिसते, वासराला चाटणाऱ्या गायीमध्ये माय दिसते. हंबरुण वासराले चाटती जभागाय, हो तव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी आया माया सकत होत्या हो जगाना, दुष्काळात माईचा माझ्या आटला होता पिठामंदी, पिठामंदी पाणी टाकून मले वाजत जाय, हो तव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माया, दिसती माझी माया, दिसती माझी माया. आई गेल्यानंतर आईची आठवण, मग त्या आठवणीत रडणं. पण सांगू तुम्हाला, जाणं या जगाचं सत्य आहे. आपली माणसं आपल्याला सोडून गेली, त्यांच्या पाठीमागे आपण त्यांच्या विचारानं, त्यांच्या संस्कारानं चालायचं असतं. आईचा संस्कार लेकराच्या जीवनामध्ये एवढा महत्वाचा असतो, आणि लेकरं घडवत असताना आईची एवढी जबाबदारी असते. मातीला आकार देत असताना कुंभार दादाची जी जबाबदारी आहे, त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी लेकरं घडवत असताना आईची आहे. उदाहरण लक्ष देऊ नाही का? एक कुंभार दादा चिखल तुडवत होते. चिखल तुडवत असताना त्यांच्या बायकोनं विचारलं, ओजी मिट्टी से क्या बनाने वाले हो, कोणती वस्तू बनवणार आहात? कुंभार दादानं सांगितलं, भाग्यवान सध्या चिलीमचा खूप जमाना आहे, मी चिलीम बनवणार आहे. लोक भरपूर चिलीम विकत घेतील, आपल्याला भरपूर पैसे मिळतील, मी चिलीम बनवतो. ती बिचारी माई माऊली थोडीशी वारकरी विचारधाराची होती, अधूनमधून कीर्तन प्रवचन ऐकणारी होती, ज्ञानेश्वरीचं पारायण करणारी होती, गाथा ज्ञानेश्वरी वाचणारी होती, आळंदी पंढरपूरची वारी करणारी होती, थोडी संत विचारावर चालणारी होती. ती म्हटली, का हो, पैसे तर मिळतील आपल्याला, पण चिलीम ओढणाराचं काही थोडंच भलं होणार आहे. जे चिलीम ओढतील त्यांचं जीवन उद्ध्वस्त होईल, आणि एखादा संसार उद्ध्वस्त होणं म्हणजे पैशासोबत लोकांचा शिव्याशाप सुद्धा आपल्याला लागणार. मग मला सांगा, पैसा तर मिळेल पण त्याच्यासोबत शिव्याशाप, ही काही गोष्ट बरी आहे का? तो म्हटला, तुझं म्हणणं मला पटलं ग, पण मग काय बनवू बरं मी, मला सुचत नाही. तिनं सांगितलं, येणारे दिवस उन्हाळ्याचे आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात लोकांना थंड पाण्याची खूप गरज असते. सगळीच माणसं फ्रीज घेऊ शकत नाही. मातीचा डेरा म्हणजे गरिबाचा फ्रीज आहे. तुम्ही डेरे बनवा. पटलं त्या कुंभार दादाला. त्यानं चाकावर माती टाकली, चिखल टाकला आणि त्याला डेऱ्याचा आकार देऊ लागला. डेऱ्याचा आकार देत असताना मातीतून आवाज आला, कुंभार दादा काय बनवणार आहात? कुंभार दादानं सांगितलं, मातीताई मी डेरा बनवणार आहे. दादा तू तर चिलीम बनवणार होतास ना, का बरं डेरा बनवणार? कुंभार दादानं सांगितलं, मातीताई बनवणार होतो चिलीम, पण आता डेराच बनवणार आहे. का बरं? ताई माझा विचार बदलला. विचार बदलला? दादा तुझा विचार बदलला. माती बोलते, ऐका. माती म्हणते, दादा तुझा विचार बदलला, पण माझं तर जीवनच बदललं. चिलीम झाले असते तर लोकांनी माझ्यात विस्तव भरला असता. ज्यानं ओठाला लावलं असतं त्याचं जीवन बर्बाद झालं असतं. संसार रस्त्यावरती आला असता, एखाद्याच्या संसाराचं नुकसान झालं असतं. पण दादा तू मला डेरा बनवणार आहेस. आता लोक माझ्यात पाणी ठेवणार, मीही थंड राहणार, आणि जे कोणी डेऱ्यातलं पाणी पितील त्यांचं सुद्धा पोट शांत होणार. मलाही आशीर्वाद मिळणार, तुला सुद्धा आशीर्वाद मिळणार. दृष्टांत संपला.
जर मातीची वस्तू बनवत असताना एवढा विचार करावा लागतो की बनवलेली वस्तू समाजाच्या हिताची आहे का समाजाच्या घाताची आहे. जर कुंभार राजाला मातीची वस्तू बनवताना एवढा विचार करावा लागतो, मग समाजाला लेकरं देत असताना आईला किती विचार करावा लागत असेल की या लेकरांना घडवायचं कसं. जी आई आपल्या लेकरांना संस्काराचं दान देते, ज्या आईचे लेकरं धर्माच्या कार्यात वर्षभरातून 10-5 वेळा अन्नदान करतायत, कीर्तन कथांचं आयोजन करतात, चांगल्या कार्यामध्ये सदा दातृत्व भावानं तत्पर आहेत. कारण या परिवाराबद्दल मला सांगितलं की हा परिवार वर्षभरातून बऱ्याच वेळा अन्नदान काय, संत सेवा काय, कीर्तनाचं अरेंजमेंट काय, चांगल्या धार्मिक कार्यामध्ये या परिवाराचा जो सढळ हाताने सहभाग असतो, हे सगळं घडण्यासाठी आईचे संस्कार सोबत असावे लागतात. त्या संस्काराचाच प्रभाव आहे की हे कुटुंब स्वतःचा उद्योग व्यवसाय जपत जपत धर्माच्या कार्यामध्ये स्वतःला सदा तत्पर ठेवतात. याचा अर्थ असा आहे की आईनं हे दिलेलं संस्काराचं दान आहे, आईच्या पुण्याईचं लक्षण आहे. त्या आईनं घडवलं वाढवलं आणि सोबत संस्कार सुद्धा दिले. म्हणजे लेकरू घडवत असताना आईची खूप मोलाची जबाबदारी आहे. जेव्हा एक माय स्वतःची जबाबदारी चोखपणे पार पाडते ना, तेव्हा असं एकत्र कुटुंब समाजामध्ये पाहायला मिळत असतं. विठ्ठल विठ्ठल झाले आईला जाऊन, पण आईच्या आठवणीनं डोळे तरळतात, अश्रू येतात डोळ्यामध्ये. मग त्या आईच्या आठवणीत जिने घडवलं वाढवलं, संस्कार दिले, ज्ञान दिलं, आपल्या तोंडात घास भरला, मायेचा हात फिरवला, त्या आईच्या आठवणीमध्ये आपण हरिकीर्तन करावं हा या परिवारानं विचार केला. आणि त्या पुण्यवान पुण्यात्मा माय माऊलीच्या दुसऱ्या स्मरणा पुण्यस्मरणामध्ये या परिवारानं हरिकीर्तनाचं नियोजन केलंय. खरं तर धन्य आहे ती माऊली. त्या माऊलीचं शरीर नाहीये आज आपल्या सगळ्यांच्या मध्ये, पण ती माऊली देवत्वाला प्राप्त झालेली आहे. तुका म्हणे का मरणेची सरे आणि उत्तमची उरी कीर्ती मागे. काही माणसं खूप जगतात बरं साकोर, काही माणसं खूप जगतात पण जिवंत असून मेल्यासारखे असतात. काही माणसं अशी जगतात मेली तरी जिवंत राहतात, कारण त्या माणसांना जीवन जगण्याचं वर्म कळालेलं असतं. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काही ना काही सत्कर्माच्या गोष्टी साध्य केलेल्या असतात. असाच पुण्यवान पिंड की त्या पिंडानं स्वतःच्या जीवनामध्ये तर सत्कर्म धर्म त्या पद्धतीनं जोडलाच, पण लेकरांना संस्काराचं दान देत या जगाचा हसत हसत निरोप घेतला. त्या पुण्य आत्मा पुण्यवान माय माऊली, त्या माय माऊलीच्या स्मृतीमध्ये या परिवारानं नियोजित केलेले हे हरिकीर्तन. आणि हरिकीर्तनामध्ये जगद्गुरु तुकोबाराया मानवी जीवनाच्या उत्थानासाठी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबांनो, काही माणसं पुण्यवान भाग्यवान ठरली, किती माणसं गेली तरी त्यांच्या आठवणीत सत्कर्म धर्म उपासना घडते अजून. पण आपण आपलं कल्याण साध्य करण्यासाठी आपल्या स्वतःला काहीतरी तयारी करावी लागणार आहे. काय करावं लागणार आहे? क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. ही भव नदी पार करण्यासाठी क्षणाक्षणाला विचार करावा लागणार आहे. पहा, एक आपला क्षणाचा विचार, योग्य विचार आपलं कल्याण करतो, आपल्याला भव नदी तारून नेतो. पण तो विचार आपण करणं फार गरजेचं आहे. त्या विचारापर्यंत मला तुम्हाला घेऊन जाण्यासाठी एक उदाहरण सांगावं लागेल रामायणातलं. रामायणातला प्रसंग मी तुम्हाला सांगते, त्याच्या अगोदर काही क्षण आपण रामाचं भजन करू. जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हम और न जाने, राम से रूठे राम से माने, राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. सर्वांनी म्हणा, रामायणातला प्रसंग आहे. ज्या वेळेला राघवेंद्र सरकार, सीतामाई, लक्ष्मण दादा हे सगळे वनवासामध्ये होते आणि नाशिकच्या पंचवटीमध्ये सीता माता फुलं तोडायला गेले असताना त्यांनी एक सोन्याचं हरिण पाहिलं. सोन्याचं हरिण असतं का साकोर? झोपल्या का? सोन्याचं हरिण असतं का? नसतं ना. पण मायेला माया दिसली. सोन्याचं हरिण पाहिलं आणि सीता माता गडबडून गेल्या, पळतच आल्या रामाकडे. राघवा स्वामी, काय जानकी, मी सोन्याचं हरिण पाहिलं. सीते, सोन्याचं हरिण नसतं. काही काही गोष्टी खरंच नसतात, पण तुम्ही ऐकतच नाहीत. हे बिचारी वैतागून जातात. पप्याची आई, बंटीची मम्मी, अगं तसं नसतं. मग तुम्ही म्हणतात मग आम्ही पाहिलेलं खोटं आहे का? अहो, तुमचंही खोटं नाही, पण हे सांगतात ते ऐकत जा काही काही वेळेला. मग आपण आपलाच हट्ट करायचा नाही, पण श्री हट्ट फार कठीण. 3 प्रकारचे हट्ट आहे: श्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट. राजानं हट्ट केला की पूर्ण करावाच लागतो. लहान लेकरांना हट्ट केला की तो पूर्ण करावाच लागतो. समाधान दादा एका छोट्याशा लेकरानं हट्ट केला. ते बापाला म्हटलं, पप्पा मला ऊस खायचा आहे. आता दुष्काळात कुठं ऊस असतो का? ज्या भागात पाणीच नाही तिथं ऊस कसला, पण शेजाऱ्याच्या बोरला खूप पाणी लागलेलं आणि त्याच्या शेतात ऊस अर्धा एकर. आणि ज्याच्या शेतात ऊस त्याची या माणसाची सकाळीच भांडणं झालेली. आणि पोरानं तर ऊस मागितला. आता काय करावं? पप्पा ऊस. लेकरू रडायला लागलं, हातपाय खोडायला लागलं, मोठमोठ्यानं ओरडतोय काय, रडतोय काय.
वैतागून गेला बाप. बापानं काठी वगैरे लावली होती, कुंपण होतं काठीचं, अंगाला काटे ओरबाडले, त्यांना उडी मारली, एक ऊस आणला गुपचूप पोराच्या समोर दणकन टाकला, खा ऊस. हा पप्पा असा नाही पाहिजे. कसा पाहिजे? याचे तुकडे करून द्या. बापानं ऊसाचे तुकडे केले, ठेवले समोर, फेकले, खा आता ऊस. हा पप्पा असा पण नाही पाहिजे, आता कसा पाहिजे? आणि याचे छोटे छोटे तुकडे करून द्या. छोटे 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 तुकडे करून दिले. आता खा ऊस. हा पप्पा असा नाही पाहिजे, आता का खाऊन पण देऊ का तुला? कसा पाहिजे आता ऊस? बाबा माझा पहिला होता तसा करून द्या. ह्याला बाल हट्ट म्हणतात. बाल हट्ट, स्त्री हट्ट, राज हट्ट कठीण आहे. सीतामाईने हट्ट केला, स्वामी मी पाहिलंय हरिण. मग कसं पाहिलं जानकी? तोडिता फुली मी राघवा रामा, सहज पाहिला जाता मज आणून द्या. मालकाकडनं एखादं काम जर करून घ्यायचं असेल तर त्या साखरेपेक्षा जास्त गोड बोलतात. साखरेपेक्षा गोड आहे का काही? पण त्या साखरेपेक्षा जास्त गोड बोलणार. माझ्यासाठी मोडिले आपण शांकर धनु, जात्वरा करामी दृष्टी बांधिते भाता. जानकी सोन्याचं हरिण नसतं, पण तू म्हणते आहे तर ठीक आहे, मी मान्य करतो सोन्याचं हरिण आहे. पण त्या सोन्याच्या हरणाचं करायचं काय? आपल्याला पण 14 वर्षाच्या वनवासाला आलो. आपल्याला काय पक्क घर आहे ते सोन्याचं हरिण ठेवायला? कोणी चोरून घेऊन चाललं तर मग कशाला ते डोक्याला आपण डोकेदुखी करून घ्यायची? कशाला पाहिजे सोन्याचं हरिण? स्त्रियांचा स्वभाव आहे का? तुम्हाला सांगते, तुम्ही काही कोणाला सांगू नका. सीता मातेनं काय सांगितलं? स्वामी कशाला पाहिजे सांगू? जाताच पाहतील हरिण सासवा जावा. जावे जावेच फार कठीण असतं. म्हणजे अपवाद आहे हा परिवार, की या परिवाराचं प्रेम एक जीव आहे. इथे जावा जावा सुद्धा सख्या बहिणीसारख्या राहतात. पण मी जुनं सांगते, थोडस दूरचं सांगते, कठीण असतं. सीता माता म्हणतात, जाताच पाहतील हरिण सासवा जावा, करतील कैकई भरत आपुला हेवा, ठेवीन मजकडे जपून अमोलिक ठेवा, थांबला कशास्तव धनुर्धरा हो आता, मज आणून द्या हो हरिण अयोध्या. म्हटले हे असं आहे का कोड? म्हणे हो असं आहे. रामराया गेले हरिणाच्या पाठीमागे, ते हरिण मायावी होत. रामाला पाहिलं ते हरिण कधी अदृश्य व्हायचं, पुढे पळायचं, कधी दिसायचं, कधी अदृश्य व्हायचं.
पुढे पळायचं. रामराया दूर 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 गेले. नाशिक पासून भगवान पाठीमागं पळायला लागले तर थेट इथे देवगडचा जो पूर्ण परिसर आहे, वैजापूरचा भाग, नदीचा तट, तो संकटेश्वर, नेवरगाव, काळेगाव, काही ते टोका आहे, काळेगाव टोका, तर त्या भागापर्यंत हरिण आलं. म्हणजे रामराया तिथून पळाले. आणि मग भगवंतानं विचार केला, रे किती वेळ याच्या पाठीमागे पळायचं. देवानं भात्यातून बाण काढला, धनुष्याला जोडला आणि सोडला बाण. राक्षस होता तो, त्याला बाण मारला. पण मरत असताना त्यानं विचार केला, मरतोय आपण, पण मरताना भगवंताचं नाम घेऊन मरू. कारण कुठं तरी ऐकलंय, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, अंतकाळी ज्याच्या नंदू महाराजांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा सगळेजण कौतुकाची. विचार केला नंदू बाबा, कोणी राक्षसानं, राम राम नाम घेऊन मरू आपण. म्हणजे राक्षस आहोत पण देवाच्या हातानं, आणि देवाचं मुख पाहत आणि त्याचं नाव घेत जर आपल्याला मृत्यू आला तर आपलं जीवन जन्म मरणाचा फेरा चुकला, आपण भवसागर पार केला. हे राक्षसाला कळालंय की आपण हा विचार करावा. असाच उद्धाराचा विचार तुम्ही आम्ही सगळ्यांनी करावा. याच्यासाठी तुकोबाराय सांगतात, बाबांनो, भवनदी पार करण्यासाठी क्षणोक्षणाची करावा विचार. उद्धाराचा विचार एका भिल्लाच्या मुलीनं केला. उद्धाराचा विचार नाव चालवणाऱ्या केवटानं केला. केवटानं जेव्हा परब्रह्म राघव नदीच्या पलीकडे सोडले, नदीच्या पलीकडे सोडत असताना देवाला जेव्हा उतरवलं तर जगाच्या मालकाला प्रश्न पडला, या केवटाला काय देऊ. सीतामाईच्या लक्षात आलं, आपला मालक, आपल्या मालकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे. प्रपंचात अशी पत्नी असावी की त्या पत्नीला पतीचा चेहरा पाहून त्यांच्या मनात निर्माण झालेला प्रश्न कळावा. तिला पतिव्रता म्हणतात, तिला अर्धांगिनी म्हणतात, तिला सती सावित्री म्हणतात. की पतीचा प्रत्येक प्रश्न चेहऱ्यावर, अंतकरणातला तिला वाचता येतो. एवढं पतीच्या विचाराशी जी माऊली एकरूप आहे, ती माऊली या पृथ्वीवरची साक्षात ती देव आहे. तिच्यामुळे ही धरती त्या ठिकाणी पुण्यवान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सीता माता रामरायाच्या चेहऱ्यावरचा प्रश्न वाचला, टुपकन बोटातली मुद्रिका काढली आणि रामरायाच्या हातात दिली. घ्या देवा ही दे मुद्रिका. रामाना मुद्रिका घेतली, त्या केवटाला देऊ लागले. केवट म्हणतो, देवा, या सोन्याच्या तुकड्यासाठी काय तुम्हाला पलीकडे सोडलं काय मी? या सोन्याच्या तुकड्यासाठी मी तुम्हाला नदीच्या पलीकडे सोडलं नाही भगवान. आणि देवा, असंही एक उद्योग, एक बिझनेस, एक काम करणाऱ्या माणसाने आपसात देवाणघेवाण करायची नसते. मल्लाह कही मल्लाहों से मल्लाही लेते हैं भगवान, मजदूर कही मजदूरों से मजदूरी लेते हैं भगवान.
देवा एक काम करणार आणि आपसात देवाण घेवाण करायची नाही. भगवान म्हटले तुझं ना आमचा बिझनेस आणि तुझं ना आमचं काम एक कसं. लक्ष्मणजी तर रागातच आले. ए केवटा, अरे तू नावाडी आहेस, आम्ही राजाची मुलं आहोत, तुझा ना आमचा धंदा एक कसा. लक्ष्मणजी मध्ये बोलले की ते फार रागवत. हो लक्ष्मणजी, ही तुमची अयोध्या नाही, गंगेचा तट आहे, तुम्ही मध्ये बोलायचं नाही. देवाचं माझं चाललंय, मध्ये बोलू नका. लक्ष्मणजीला बोलूच देत नाही. रामराया म्हणतात लखन शांत बस, बिना तिकीट कंडक्टर सोबत भांडायचं नसतं. तिकीट पण नाही वरनं कंडक्टरला भांडायचं, तसं नसतं. शांत बस. नाही हो दादा, आपण केवट कसे. केवट दादा, तुझा ना आमचा धंदा काम एक कसं सांग बरं. काय देवा गरिबाची मस्करी करता. अहो या छोट्याशा नदीचा नावाडी मी आहे, पण भव नदीचे नावाडी तुम्ही आहात. पटलं देवाला. मग 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 काय देवा, आज मी तुम्हाला नदीच्या पलीकडे सोडलंय. भविष्यात जेव्हा मी तुमच्या दरबारात येईल ना, तेव्हा मला भव नदीच्या पार सोडा. त्यानं देवाला बोललाय. हाच विचार प्रत्येक जीवाला करता आला पाहिजे की जो एका केवटानं केलाय. कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पड़े, जाना था गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़े. भगवान नावेत बसले, उतरले आणि केवटानं विचार केला. आज जगाचा बाप आपण पलीकडे सोडलाय, आता आपण सुद्धा भव नदीच्या पार जाण्याची याचना विनंती त्याच्याकडे करू. हे प्रत्येकाला कळावं. क्षणोक्षणाची करावा विचार, हाच विचार करावा. तरावया पार भव सिंधू. बरं याचा विचार क्षणाक्षणाला का बरं करावा, त्याचं कारण दुसऱ्या चरणामध्ये आहे. नाशिवंत देह
नाशिवंत देह जाणार सकळ. का क्षणाक्षणाला विचार करायचा? तर या देहाचा भरवसा नाही. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांधा. ऐका साकोर, फक्त पॅकिंग छान आहे, आज सगळी गाणंच आहे. फक्त पॅकिंग छान. काय हरणी सारखे डोळे सकाळी उठल्यावर पहा. काय नाक आहे जणू तलवारीची धार. आणि त्या धारदार नाकाला धार लागू द्या, जेवण करावं वाटत नाही, जवळ बसावं वाटत नाही, किळस येते. हा फक्त पॅकिंग छान आहे, आज सगळी घाणच आहे. रक्त मांस हड्डी के ढेर पर मढ़ा हुआ है चाम. रक्त मांस हड्डी के ढेर पर मढ़ा हुआ है चाम. देख इसकी सुंदरता हो जाती नींद हराम. रे माया तेरी बहुत कठिन है राम. माया तेरी बहुत कठिन है राम. ऐका, फक्त पॅकिंग छान आहे त्याच्यामुळे जास्त याच्यावर घमेंड करायचा नाही. काही तर खिशातच आरसान कंगवा घेऊन फिरतात. आणि यांच्या पर्स चेक करा, निघणारच मेकअपचं साहित्य त्याच्यामध्ये आपल्याला. पण किती दिवस, थोडे दिवस, किती कोंबडे पाडा, 35 नंतर जेव्हा टक्कल पडायला लागतं मग आरसाई टाकून देतं आणि कंगवाई फेकून देतं. चेहऱ्यावर जेव्हा सुरकुत्या पडायला लागतात तेव्हा आपल्या शृंगाराच्या साहित्यात घट होते. हे फक्त पॅकिंग छान आहे, कायम नाही, थोडा काळ आहे. हे कारण काय आहे? हे नाशाकडे चालतंय ना. आता मला थोडंसं लक्ष देऊन सांगा, माझ्याकडे पूर्ण लक्ष द्या, माझ्यासोबत बोला आणि प्रामाणिकपणे सांगा. 2 वर्षाचं लेकरू किती गोड दिसतं. पाणीदार डोळे, बाळशेदार, त्याचे असे गुबगुबीत गाल, सफरचंदासारखे कुरळे केस, तब्येतीनं जाम पांढरं शुभ्र, टुपकन उचलून घ्यावं वाटतं की नाही? 2 वर्षाच्या लेकराचा पापा घ्या वाटतो की नाही? साकोर घ्या वाटतो की नाही? 2 वर्षाच्या लेकराचा 80 वर्षाच्या आजोबाचा घ्या वाटतो पापा? हे कमी होतं ना सौंदर्य. आपलंच तोंड आपल्याला पहा वाटत नाही, आपली वाटचाल तिकडे चालू असते. नाशिवंत देह. फ्रीज मध्ये आंबे किती दिवस चांगले राहणार आहेत? फळं किती दिवस टिकून राहणार आहेत? प्रत्येक या पृथ्वीवरती, या मृत्यूलोकात निर्माण झालेल्या प्रत्येक वस्तूचा नाश ठरलेला आहे. प्रत्येक वस्तूचा नाश ठरलेला आहे. नाशाकडे आपली वाटचाल चालू आहे. हाच उपदेश केला होता राणी मैनावतीनं आपला पुत्र गोपीचंद राजाला. चंदन पाट पर नहाने को बैठा राजा गोपीचंद. चंदन पाट पर नहाने को बैठा राजा गोपीचंद. गोपीचंद राजा राजभवनाच्या मधल्या चौकामध्ये बसला स्नानासाठी. गरम पाणी, गार पाणी, सुगंधित तेल, उठणं, या सगळ्या सामुग्रीची व्यवस्था दासदाशा करतायत. आई वरच्या मजल्यावर ते ऊन खात बसलेली होती. वर्ण झरोख्यातून पाहिलं, काय माझ्या लेकराचं धिप्पाड शरीर आहे, बलदंड शरीर, गोरा गोमटा देह, काय रूपवाने
माझं लेकरू. याचे वडील सुद्धा एवढे सुंदर होते, पण ज्याचे वडील काळाचं खाद्य बनले, काळाच्या जबड्यात गेले, माझ्या लेकराचं तसं होऊ नये म्हणून आईच्या डोळ्याला अश्रू आले आणि वरनच माय रडली. तिचे गरम अश्रू राजाच्या पाठीवर पडले. आपल्या अंगावरती गरम अश्रू कुणाचे पडले? वर पाहिलं माई रडते. वडील स्वर्गवासी झाल्यापासून आईच्या डोळ्यात अश्रू त्यानं कधी पाहिले नव्हते. निघाला गोपीचंद राजा. आई का रडते तू? आईनं सांगितलं, बेटा तुझे वडील एवढे रूपवान, धिप्पाड, शौर्यवान, धैर्यवान, बलवान होते, नीतिवान होते, पण स्वतःच्या उद्धारासाठी त्यांनी काहीच प्रयत्न केला नाही. मला असं वाटतंय लेकरा, हा देह जाणार, देह जाणार जाणार, त्याशी काळोबा खाणार. देह जाईल जाईल, त्याशी काळोबा खाईल. हा देह नाश पावणार आहे बेटा, पण याच देहाच्या माध्यमातून शाश्वत त्या परब्रह्म भगवान परमात्माच्या स्वरूपाची ओळख आपल्याला करून घ्यायची. नाहीतर बेटा शरीर जायाचे ठेवणे, हे शरीर संपलं किंवा उतार वयाकडे आपली वाटचाल चालू झाली आणि वेळ निघून गेली, मग जागा झाला तर उपयोग नाही. का बेटा? काळ देहासी आला, काळ टपलेला आहे, पण असा दिवस आपल्या जीवनामध्ये यावा की आम्ही आनंदे नाचू गाऊ. हा दिवस आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी लक्षात घे बाळा, हा देह नाशिवंत, हे शरीर नाश पावणार आहे. या माध्यमातून सद्गुरु कृपेनं तू परमेश्वर प्राप्तीचा प्रयत्न कर. हे मी का सांगते तुम्हाला? राजा गोपीचंदाची आई हा देह नासकाय, कुचकाय, संपणार आहे, हा उपदेश आपल्या मुलाला करते. तो उपदेश जगद्गुरु तुकोबर आपल्याला सांगतात. नाशिवंत देह जाणार सकळ, संपणारे शरीर सावध व्हा, इथं कोणीही अमर नाही. साकोर नाही रो आले अवतार, नाशिवंत देह याचे पुरावे आहेत हे सगळे. साकोर
200 वर्षापूर्वी आपल्यापैकी किती लोक होती गावात इथं? 200 वर्ष अगोदरच विचारते मी तुम्हाला. एक पण नाही ना? काही हरकत नाही. 200 वर्षानंतर किती जण इथंच थांबणार आहेत मुक्कामाला? कोणीच नाही. याचा अर्थ काय? नाशिवंत देह जाणार आहे. वेळ माहित नाही कोणाला. कोणे दिवशी यमयेती चालून, काय माहिती? कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन, एकटेच राहावे समयासी, सादर व्हावे व्हावे व्हावे. माहित नाही आपल्याला, पण जायचं आहे. जायचं सगळ्यांना माहिती, पण माणसं अमर असल्यासारखी वागतात. संत जाग करतात. जागे व्हा. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. बर सावध होऊन काय करावं? अरे सावध होऊन भजनाला लागा. संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. काही लोक म्हणतात म्हातारपणी करू भजन. पहिला मुद्दा म्हातारपण येईल का नाही तेच माहिती नाही. दुसरा मुद्दा संतांनी सांगितलंय तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. असं म्हटलेत का संत म्हातारा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात? नाही ना. तारुण्याला जे महत्व आहे, म्हाताऱ्या माणसाला महत्व नाही असं मला म्हणायचं नाही. पण तरुणपणामध्ये जो परमार्थ होईल तो वृद्धापकाळात होईल का हो? रामकृष्णारी म्हणण्यासाठी सुद्धा 32च्या 32 हजार असावे लागतात. त्यातले 4-2 जरी गैरहजर झाले तर जे पडले तिथून हवा निघून जाते. रामकृष्णारी म्हणताना नीट रामही तोंडाला येत नाही, कृष्णही येत नाही, हरी सुद्धा येत नाही. राम राम म्हणायला जाऊ तर लांब 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 होतं. आणि झेंडा घेऊन पंढरपूरला निघावं तर तिकडे गडबड करतो आपण जाऊन. बर तारुण्यात म्हणतात चला पंढरपूरच्या वारीला, पण राहू दे अजून पप्या लहान आहे, पप्या मोठा होतो, पप्याचं लग्न होतं, पप्याचं लेकरू दारात खेळतं, आता तरी चला पंढरपूरला. पण जेव्हा पोरानं नातवाचे बिस्किट खाताना पकडला तेव्हा मग झेंडा घेऊन निघाला. ज्ञानोबा तुकाराम मग निघाला. काय अर्थ आहे याला? म्हातारपणाचा परमार्थ म्हणजे घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा आहे. चिंतनीया ही विपदा मादावेव प्रतिक्रियाम न कूपखरणम युक्तम प्रदित्तम वन्हिना गृहे. घराला आग लागली आणि मग विहीर खोदून पाणी काढायचं, तोपर्यंत घर राहील का? साकोर आग लागली घराला, मग विहीर खोदायला चालू केली तुम्ही पाणी काढण्यासाठी. विहिरीला पाणी लागेपर्यंत घर राहणार नाही. देव प्राप्त होईपर्यंत शरीर राहील का नाही काही सांगता येत नाही. बस निघून गेल्यानंतर हात करण्याची सवय बऱ्याच लोकांना असते. थांबा ना, अरे काय थांबा ना, गेली ना बस. दुसरं काही बोलत नाही मी तुम्हाला. समजून घ्या काही गोष्टी. मला वृद्ध लोकांना नाव नाही ठेवायचं, कुणाची निंदा नाही करायची, कुणाच्या बद्दल मला चुकीचं नाही बोलायचं, पण सावध करायचं की उशिरा जागा होण्यापेक्षा पहा या क्षेत्रात तुम्ही जेव्हा जागे व्हाल तेव्हा हे क्षेत्र तुमचा स्वीकार करेल. वारकरी संप्रदाय तेवढा सुंदर श्रेष्ठ आणि पवित्र आहे. तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुमचा स्वीकार आहे. पण तुम्ही वेळेत आलात तर वेळेत सगळ्या गोष्टी प्राप्त होऊन जातील आपल्याला, कारण वेळेला फार महत्व आहे. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. पण परमार्थाची घाई नाही केली आणि व्यवहारातल्या विषयांचं चिंतन केलं तर तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारी नका डोळे धुरे भरोने राहो. विठोबा रखुमाई जय
साकोरेकरांना या सुलाने परिवाराच्या माध्यमातून मी आले, पण सगळ्या श्रोते सज्जन माईबापांना कळकळीची तळमळीची एकच विनंती आहे, दिवसभरातून जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, देवाची आठवण ठेवा, त्याचे लाख वेळा धन्यवाद माना. जेवणाच्या ताटावर बसलात ना तर देवाच्या अगोदर धन्यवाद माना, तुझ्या कृपेनं आम्हाला खायला मिळालं देवा. हाताला काम मिळालं तर त्याचे धन्यवाद माना. संध्याकाळी सुखरूप घरात आलात तर देवाचे धन्यवाद माना. रात्री सुखाची झोप घेताना देवाचे धन्यवाद माना. आणि झोपेतून उठल्यानंतर देवा दुसरा दिवस पाहिला बरं, तुझे लाख वेळा धन्यवाद. असे दिवसातून 10-5 वेळा देवाचे धन्यवाद माना. आणि त्याच्या कृपेची जाणीव ठेवत जेवढं शक्य असेल तेवढं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या मंत्राचा जाप करा. प्रपंचात, व्यवहारात, उद्योगात, गप्पा गोष्टीत खूप वेळ घालवता बरं तुम्ही, खूप वेळ घालवता. नको त्याचं बोलता, नको त्याच्या गप्पा मारता, कारण नसताना, काहीच कारण नसताना याचं त्याचं आपण बोलत राहतो बरं. मोबाईलवरती किती वेळ घालवतो आपण, टी व्हीच्या सिरियल पाहण्यामध्ये किती वेळ घालवतो. एखाद्याच्या लग्नाला किती उल्हास आणि उत्साह असतो आपला, तेवढा कथा कीर्तनात का बरं नाही आपला उल्हास उत्साह, का बरं देवाचं नामस्मरण करत नाही, हा प्रश्न विचारा बरं. गद्दाराच्या यादीत जायचं नाही आपल्याला. जे देवाला विसरले ते गद्दार झाले, आणि ज्यांनी भगवंताचं भजन केलं त्यांनी जाणीव ठेवली की मायबाप देवा तू आम्हाला या जगात आणलंस, तुझी जाणीव आहे, आम्हाला तुझ्या उपकाराची जाणीव आहे, तुझी आठवण आम्ही ठेवतोय. माझं बोलणं वाईट न वाटू देता सगळ्यांनी ठरवून भगवंताचं नामस्मरण करा बरं, त्याच्याशिवाय आपल्याला कोणी तारणार नाही. प्रपंच, उद्योग, व्यवसाय, पैसे येणं जाणं घेणं, बंगले बांधणं, शेती करणं, हे करावं लागणारे मान्य आहे मला, ते पण होणारच आहे ते. पण तुम्हाला परमार्थासाठी, स्वतःच्या आत्मकल्याणासाठी, भजनासाठी तुम्हाला थोडासा प्रयत्न करावा लागणार आहे. कोणी म्हणाल ताई भजन करायला वेळच नाही हो, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. तुमच्या सवयी अगोदर माहीत असल्यामुळे संतांनी अगोदर सांगून ठेवलं की पुढं चालून असं म्हणणारच आपल्याला, आम्हाला भजन करायला वेळ नाही. संत म्हटले वेळच काढू नका. तुम्ही भाकरी बनवता बनवता रामकृष्ण हरी म्हणा, शेतात दारे धरता धरता रामकृष्ण हरी म्हणा, टू व्हीलरवर निघालात रामकृष्ण हरी म्हणा, तुम्ही कपडे धुवायला लागलात रामकृष्ण हरी म्हणा, घर झाडून घ्यायला लागलात रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी मंत्राचा जाप करा. तुमचं नाही कल्याण झालं तर मग पुढे बोला मला. ताकद माझी नाही, भगवंताच्या नामाची आहे. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण आणि जड जीवा तारण. तरावया पार भव सिंधूला एकच आधार आहे, कोणता? रामकृष्ण हरी महामंत्राचा जाप करा. म्हणून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जेवढं शक्य असेल तेवढं नामस्मरण करत राहा. आणि हे काही कुणी शिकवायची आणि सांगायची काही गरज नाही, हे आपुली आपण करा सोडवणं आहे. संतांच्या विचाराला आपण, त्यांच्या विचाराचा पाठलाग करत आपण या पद्धतीने चालत राहा, तुमचं भलं होईल. किती करावा काय करावा असे काही प्रश्न उपस्थित करूच नका. जेवढं शक्य आहे तेवढं नामस्मरण करत राहा, तुमचं कल्याण हो ही मी भगवत चरणी प्रार्थना करते. स्वर्गीय मातृशक्ती सावित्रीबाई उत्तमराव सुलाने या माई माऊलीच्या पवित्र पुण्यात्मा चिरशांती प्राप्त व्हावी, भगवत चरणाजवळ त्यांना जागा प्राप्त व्हावी. आणि आईच्या आठवणीमध्ये या कुटुंबियांनी अशीच सेवा, धर्माची सेवा, संतांची सेवा, संप्रदायाची सेवा या परिवाराकडनं घडावी की जे करत आहेत. या परिवाराला सेवा करण्याचा संस्कारच आहे, सवयच आहे. तर हे भगवान परमात्मानं आई वडिलांच्या आठवणीमध्ये या परिवाराकडनं करून घ्यावं. या परिवाराला भरपूर आशीर्वाद, साधू संतांचा आशीर्वाद, संतांची पावलं, वारकऱ्यांची पावलं ज्या दिवशी घराला लागतात ना समाधान दादा, त्या दिवशी आपलं घर धन्य झालेलं असतं. पण संतांची पावलं तुमच्या घराला येतात हे तुमचं पिढ्यानपिढ्याचं पूर्वजांचं पुण्य आहे. असंच आपलं कल्याण होत राहावं, तुमचं भलं हो, तुमची प्रगती हो, एवढीच मी भगवत चरणी प्रार्थना करते. माझ्या वाणीला विराम देते.